नमस्कार. मी कृषीभूषण सर्जेराव पाटील. आज मी आमच्या शेतामध्ये आलेलो आहे. मी आज फिरत आल्यानंतर लहान मुलाला घेऊन आलेलो आहे. तर सध्या ही करवंदाची खूप अशी झाडे आहेत आणि गोड अशी काळी डोंगरची मैना जी आपण म्हणतो, ती अशी करवंद पिकलेली आहेत आणि असा आस्वाद घेतो. हा आंबट गोड अशी चव असते आणि ह्या आंबट गोड चवीमुळे तोंडाला चांगली चव येते आणि ह्या पद्धतीने ज्या हंगामामध्ये जी फळे येतात, ती जर आपण भरपूर खाल्ली, तर आपण आयुष्य निरोगी राहते आणि चांगले राहते. तर अशा पद्धतीने ही करवंद आहेत, ही पूर्ण अशी पिकलेली आहेत. याची मुलंसुद्धा आस्वाद घेत आहेत. अशा पद्धतीने आपण जर आपल्या लहान मुलांना आपल्या अ, वनस्पतींची ओळख व्हावी, माहिती व्हावी, ह्या दृष्टिकोनातून करवंद कशी लागतात, काय लागतात, हे प्रत्यक्षात जर त्या मुलांनी बघितलं आणि त्यांनी तोडून जर खाल्ले, तर खरोखर त्यांना आनंद मिळतो. आणि जर चांगली करवंद अशी खाल्ली, वर्षभर लागणाऱ्या शरीराला जे गरजा असतात, त्या बऱ्यापैकी करवंद जर हंगामामध्ये भरपूर खाल्ली, अशा पद्धतीने त्यांची म्हणजे आपल्या शरीराला जी गरज असते, त्याच्या गरजेची पूर्ण पक्वता मिळते. तर अशा पद्धतीने ही काळीभोर अशी करवंद पिकलेली आहेत. तर हे तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने ही करवंद पिकलेली आहेत.